काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर शरद पवारांनी आज मोदी बागेत तातडीची बैठक बोलावली। रोहित पवारांची पक्षातली जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता। महायुतीच्या 6व्या उमेदवाराबाबतचा सस्पेन्स कायम। उमेदवार द्यायचा की नाही याविषयी काल रात्रीच्या बैठकीत चर्चा। विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। राज्यसभेसाठी विश्वास पाठक आणि मेधा कुलकर्णी यांच्या नावांचीही चर्चा। लवकरच अंतिम निर्णय होणार। आज उमेदवारांच्या नावांची यादी दिल्लीतनं जाहीर केली जाईल। राष्ट्रवादीच्या राज्यसभा उमेदवाराचा सस्पेन्स कायम। पार्थ पवार, आनंद परांजपे, नवाब मलिक आणि बाबा सिद्दीकींसह एकूण 10 जण इच्छुक असल्याची माहिती। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 5वा दिवस। मराठा संघटनेकडनं आज बंदची हाक। जालना जळगाव मार्गावरती रात्री टायर पेटवत सरकारचा निषेध, तर नाशिकमधली अनेक गावं आज बंद। आज राज्य मागासवर्ग आयोगाकडनं मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सादर होण्याची शक्यता। 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन। राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल उद्या येण्याची शक्यता। उद्या राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करणार। दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस। शंभू बॉर्डरवरनं शेतकरी मोर्चाची दिल्लीच्या दिशेनं कूच। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। सोनिया गांधी राज्यसभेची निवडणूक लढणार। राजस्थानमधनं बुधवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज। अबुधाबीतल्या मंदिराचं आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। स्वामीनारायण मंदिरात आज मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा। वसंत पंचमी निमित्त आज विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा। मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, भक्तांची मोठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।